सर वगैरे काही नाही, लहान मुलांनी फक्त ऐकायचं असतं असं म्हणून सरांनी अक्षरशः काल आपल्याला सिनेमाला ओढून नेलं. आपलं सिनेमात लक्ष लागणार नाही हे त्यांना माहीत का नव्हतं? आजही बाबी कामावर गेली नाही. दिवसभर ती घरात बसून होती. डोक्यात पुन्हा विचारांचं चक्रीवादळ सुरू झालं होतं. अधूनमधून विवेकच्या खेळण्याने बोलल्याने त्यात जो काही खंड पडत होता तेवढाच. संबंध दिवसात ती खाली उतरली नाही. अक्का आणि आटले सर एकदा वर येऊन तिला गप्पा गोष्टीत रमवण्याचा प्रयत्न करून गेले, तरी तिची बिथरलेली मनस्थिती पूर्वपदावर आली नाही. मग विवेकला घेऊन ती दोघं खाली गेली. आपण आज कामावर गेलो नाही. साहेब आता चौकशी करील, डिपार्टमेंटमधून चक्रा मारील. आपल्याला काय हवंय किंवा आपण कुणाला शोधत आहोत याचा तो इतरांना पत्ता लागू देणार नाही. त्याचं आपल्यावर लक्ष आहे. आपल्या कामावर लक्ष असतं तर काही वांधा नव्हता, पण त्याचं लक्ष आपल्यावर आहे. त्याची नजर तेच सांगते. ज्या सवलती तो न मागता देतो त्याचा अर्थ तोच आहे. तो सूचक बोलतो, तसलंच काही सुचवतो. अर्थात अशा माणसाला आपण भीत नाही. आजवर नोकऱ्या सोडाव्या लागल्या. ती असली भ्याड माणसं भेटली म्हणून काहींनी रीतसर मागणी घातली. घरी आमंत्रण पाठवून बघण्याचे सोहळे केले. आपण प्रत्येक वेळी जाताना विवेकला घेऊन गेलो. मागचा इतिहास समजला की पुढची बोलणी होतच नसत. कुणी कुणी घरी न बोलवता बाहेरच्या बाहेर चौपाटी गेटवे सारख्या ठिकाणी बोलवलं. तिथंही आपण एकट्या गेलो नाही. आपल्याला जिंकायचं म्हणून सत्य वक्तेपणाची सोंग खूप जणांनी काढली. त्यांचं ते अवसान फार काळ टिकलं नाही. तशा काही लोकांप्रमाणेच साहेब, त्याला काय भ्यायचं? दुपारी साहेबांचा विचार मनात आला तर संध्याकाळी प्रत्यक्ष साहेबच आला. दारावर टकटक करण्याचा परिचित आवाज. कोण असेल असं म्हणत बाबी दार उघडते. तो वाटवे साहेब. आपण? हो मीच. अचानक कसे आलात? माणसं नाही अचानक दांडी मारत. न बोलता बाबीने पुढे खुर्ची सरकवली. तरी वाटवे उभेच. बसा ना. समोर केलेल्या खुर्चीवर बसत वाटव्यांनी विचारलं, आला नाहीत कामावर? प्रकृती बरी नव्हती. सही करायची आणि यायचं परत. रजा आहे शिल्लक माझी. अहो, पण रजेची गरजच काय? वा, नियम सगळ्यांना सारखेच. मीच कोण एवढी? तुम्ही कोण ते मला विचारा. तुमची गोष्ट निराळी आहे. कशी? इतरांपेक्षा तुमचं स्थान निराळं आहे. ऑफिसात पण आणि काय? मनाचा हिय्या करून स्वतःच्या छातीवर हात ठेवीत वाटवे म्हणाले, आणि इथंही. वाटवे, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला समजला नाही. मला नाही असं वाटलं. काय? तुम्हाला अर्थ समजलाय, पण तुम्ही तो समजल्याचं दाखवत नाही. बाबी त्यावर नुसती हसली. आता ह्या माणसाशी सामना द्यावा लागणार. हे असले प्रसंग नेहमीचेच, पण भेटलेले सगळे लबाड, भित्रे, आडवळण न सोडणारे. आता ह्या वाटव्यांची जात पाहायची. सरळ बोलतात की शब्दांचा पिंगा घालीत बसतात ते पाहायचं. बाबी वाटव्यांचा अंदाज घेणार होती. वाटवे तिची प्रतिक्रिया आजमावून पाहणार होते. आता ते नुसते बघत होते तिच्याकडे. या बाईचं जीवन किती सुखात जायला हवं होतं असा विचार त्यांच्या मनात आला. चांगल्यापैकी शरीर सौष्ठत्व, गवाळी वर्ण, केस लांबीला कमी तरीही वळण आकर्षक, होटाची मैरप आव्हान देणारी, डोळे टपोरे, नजर वेध घेणारी, एकूण सगळंच जिथल्या तिथं बेभान करणारं.
तिशीकडे झुकताना जर ही नजाकत, तर मग वय 16 वर्षाची शान आणि परेशानी काय असेल? साहेब, काय पाहताय एवढं? ते मलाच कळत नाही. मग कठीण आहे. कलोलीला दगड लागतात पक्षाने आर्त हालचाल करावी तसं करीत वाटवे म्हणाले, खरंच कठीण आहे. सर, व्हॉट्स रॉंग विथ यू? काइंडली डोंट आस्क मी एनिथिंग. मला नुसतं पाहत राहू दे. काय तुम्हाला? रोज तर पाहता की ऑफिसात. घरातलं रूप निराळं, डोलही निराळा. बाबी हसली. वाटव्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला. हाताची चाळवाचाळव केली. खुर्चीतल्या खुर्चीत हालचाल केली. मिलोनोत्सव माणसाच्या अंगातून डोक्यापासून पायापर्यंत जी शिरशिरी लहरत जाते, तशी लहर आता शरीराचा अणुरेणू पेटवीत गेली आहे. आणि म्हणूनच वाटव्यांनी तशी हालचाल चाळवाचाळव केली आहे. हे बाबीने एका दृष्टिक्षेपात ओळखलं. अशा वेळी समोरच्या माणसाचं काय करावं आणि काय करू नये असं होऊन जातं. ती वेदना, तो आवेग, ती अनावट राट बाबी जाणून होती. अशा अनेक लाटा आजवर तिने परतवून लावल्या होत्या. ती अवस्था किती परावलंबी करून सोडणारी असते, हीन दिन बनवते, हे तिला माहीत का नव्हतं? आत्ताच पहा ना, ऑफिसात रुबाबात हिंडणारा वावरणारा साहेब आता ससा होऊन खुर्चीत बसला होता. फरक इतकाच होता की तो सश्यासारखा भाबडा नव्हता. सश्याचा आविर्भाव, सश्याची अवस्था, पण बोक्याचा हेतू, असं काहीतरी बनलेलं कॉम्बिनेशन म्हणजे आत्ताचा समोरचा टेरिलिन मधला वाटवे, असा तो प्रकार होता. ह्या विचाराने बाबी हसायला आलं. तो क्षण पकडीत वाटवे म्हणाले, हसता काय? तुमचा खेळ होतोय, पण आमचा जीव जातोय. साहेब, करेक्ट युअरसेल्फ. काय झालं? मी तुम्हाला कधी खेळवलं? सॉरी, तुम्ही खेळवलं असं मला म्हणायचं नव्हतं. मग सगळं आपोआप घडतंय म्हणजे कसं? तुमच्या साध्या साध्या गोष्टींनीच आम्हाला ऊर्ध्व लागतो. साध्या म्हणजे आता हेच पहा. बोला, मध्ये थांबू नका. तुम्हाला राग? ती बाब फार गौण आहे. तुम्ही आता तुमचा तो पदर मानेभोवती मफलरसारखा लपेटला आहेत ना, त्याचं काय? त्या सहजतेवरच आमची विकेट पडली. वाटवे, वय काय तुमचं? का? गडबडून जात वाटव्यांनी विचारलं. नॉर्मली ह्या वयाची माणसं एवढी रसिक आढळत नाहीत. याचा अर्थ तुम्हाला अजून प्रॉपर मॅच भेटलाच नाही. रॅदर ए बोल्ड स्टेटमेंट. दुसरं काय म्हणू? मी काही सांगावं असं नाही, तरी सांगावंसं वाटतं. रसिकतेचं नातं देहाशी नसतं, ते असतं टवटवीत मनाशी. वाक्य चांगलं आहे. कशात वाचलं नाही, अनुभवलं. बरं मग वाटवे, मनाच्या टवटवीचं नातं सौंदर्याच्या सहवासाची. आलं. पुढचं वाक्य लक्षात आलं. काय? तुम्ही आता सरळ मला सुंदर म्हणणार ना? जे आहे त्याला मी उच्चार करीत नाही. वाटवे, हे वाक्य मात्र नक्कीच तुमचंच. कशावरून? पाठ केल्याप्रमाणे वाटलं, म्हणजे खूप ठिकाणी उच्चारल्याप्रमाणे. अहो पण ते जाऊ दे. एक खरं सांगाल? मी सांगतो ते खरंच सांगतो. विचारा, मी खरंच सुंदर दिसते? ऑफकोर्स. तुमच्या बायकोपेक्षा मी जास्त सुंदर आहे का? वाटव्यांना ठेच लागली. सुंदर गाणं चालू असताना रेकॉर्ड्समध्ये पिन अडकावी आणि तो शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला लागावा असं झालं. बायको, ही नजर थांबेच ना. तेवढ्यात बाबी म्हणाली,
साहेब, काव्य राहू दे. लेट अस कम टू द पॉइंट. मग काय म्हणताय? मी तुम्हाला आवडते? वाटवे लाजले, बुजले. माझ्यावर तुमचे प्रेम आहे, करेक्ट? हो. माझ्यासाठी काही कराल? करीन. माझ्याशी लग्न कराल? लग्न? लग्न कसं शक्य आहे? बायकोशी घटस्फोट घ्यायचा? छे छे. म्हणजे साहेब, तुम्हाला माझ्याबद्दल जे वाटतंय त्याला प्रेम म्हणत नाहीत. त्याला वासना म्हणतात, शारीरिक आकर्षण म्हणतात. बिलकुल नाही. साहेब, फक्त खरं बोला. तुम्ही भडक शब्द वापरताय. माझं प्रेम कमी दर्जाचं ठरवताय. असे चिडू नका. फक्त खरं बोला. माझं आकर्षण नाही वाटत? दॅट्स ऑल. तुम्ही खरं बोला, म्हणजे तुमची इच्छा पुरी करणं मला जड जायचं नाही. वाटव्यांनी चमकून बाबीकडे पाहिलं. बाबीचा लौकिक त्यांना ऐकून माहीत होता. सत्य बोलण्याच्या एका हव्यासा पायी सगळं आयुष्य एकाकी करून घेणारी ही बाई. तरी देखील त्या क्षणी वाटव्यांना वाटलं, सत्य सत्य म्हणतात ना, त्यातही डावं उजवं करत असेल का? आपण जर स्पष्ट बोललो तर? हाताच्या अंतरावर असलेली ही बाई पुढच्या क्षणी आपल्या बाहुपाशात असेल. हिला जिंकणं तसं सोपं आहे. थोडं आणि थोडा वेळ खरं बोललं की हिची कवच कुंडलं गळून पडणार आहेत. ही ढोंगी नसेल तर कवच कुंडलं काढून घेतल्यावर गळ्याभोवती लपेटलेला तो मफलर सारखा पदर, तो काढायला किती वेळ लागणार? आणि वाटवे म्हणून गेले, शारीरिक आकर्षण तर शारीरिक आकर्षण. काहीही म्हण बाबी, मला तू हवीस. बाबी शांतपणे उठली. तिने खिडकी लावली. दरवाजा लावणार तोच वाटवे म्हणाले, इथं नको. मग हॉटेलात जाऊया. का? तिथं प्रायव्हसी असते, कुणाला कळणार नाही. आणि अगदी हॉटेलात जातानाच एखाद्या ओळखीच्या माणसानं पाहिलं तर? तशी सुरक्षितता जगात कुठेच मिळायची नाही. इथे आहे ना हवी तेवढी प्रायव्हसी. खिडकी लावलीच आहे, दार लावलं की झालं. नको नको. का पण? एका तासात सर्वत्र बोंबाबोंब होईल. कशावरून? अशा गोष्टी लपत नाहीत. आपण कारभार करूनही लोकांनी आपण काही केलं नाही असं समजावं का? वाटवे गप्प बसले. बोला, लवकर बोला. विवेक फिरून यायच्या आत आपलं आटपलं पाहिजे. यू आर हॉरिबल वुमन. तुम्हाला उशिरा समजलं. त्याला मी काय करू? हॉरिबल मी नाही, सत्य हॉरिबल असतं. तुम्हाला काय वाटलं साहेब? माझ्याशी सत्य बोलण्याचा बहाणा केलात की मी तुमच्या गळ्यात पडेल काय? मला माझ्यापुरतं सत्य नको आहे. तेव्हा या 4 भिंतींच्या आत तुमची सत्यप्रियता दाखवू नका. बाहेर गेल्यावर पण ठणठणीतपणे सांगा, मी काही तास होतो बाबी बरोबर. सगळ्यांना सांगा, इन्क्लुडिंग युअर वाईफ. इम्पॉसिबल. बिलकुल अशक्य नाही. अशाच एका मोहाच्या क्षणाची किंमत मी आज मोजत आहे. आयुष्यभर मोजणार आहे. तुमच्यासारख्या डरपोक माणसांपासून स्वतःचा बचाव करते आहे. लग्नाआधी झालेला मुलगा राजरोसपणे वाढवते आहे. वाटव्यांना घाम फुटला. ते थरथरत उभे राहिले आणि म्हणाले, तेवढी खिडकी उघडा प्लीज. खिडकी उघडते. दार उघडच आहे. तुम्ही चुकीच्या पत्तावर आलात. यू कॅन गो नाऊ. वाटवे गेले. भाभी जवळजवळ पलंगावर कोसळली. तिला विलक्षण थकवा आला होता. कोणत्याही प्रसंगाला न डगमगणारी व्यक्ती दमत नाही असं नाही. परंपरेने आणि चाकोरीने आपण काही गोष्टी कायम धरून चालतो. विदूषकाने प्रत्येक मिनिटाला
हसलंच पाहिजे. किंवा टोपलीचं झाकण काढताच नागाने फणा काढून 10चा आकडा दाखवावा, अशा आपल्या अपेक्षा असतात. थकवा ही नैसर्गिक अवस्था आहे, हे आपण काही बाबतीत गृहीत धरायला तयारच नसतो. बाबी दमली, नवल आहे. आटले सर सहज वर आले तर कपाळावर हात घेऊन बाबी पडलेली. काय ग बेटा, बरं नाही का? बाबी उठून बसली. तुझा चेहरा का ग असा? सर, मी फार फार थकले आता. का बरं? शेवटपर्यंत अशी टक्करच देत राहायचं का? काय करायचं त्याला आता? पुरुष हात धुवून माझ्या मागं का लागतात हेच कळत नाही. मी देखणी नाही, सुंदर तर नाहीच नाही. मी नेटकी असते इतकंच. अजून तरुण आहे. तारुण्य ही एकच सुंदर अवस्था आहे. पण म्हणून सर, मी म्हणजे एवढीच गोष्ट, दुसरं काही नाही. दुसरं काही नाही का माझ्याजवळ? मला संसार, घरकुल, पती ह्या सगळ्याची कडकडून भूक आहे. हे कुणालाच कळत नाही का? मला हे माळावरची माती समजतात. स्वैराचाराची आवड असेल म्हणून स्पष्टवक्तेपणाचं कातडं मी पांघरलं आहे असं काही मानतात. मला फक्त शरीरसुख हवं आहे आणि ते देण्याची ताकद फक्त आपल्यातच आहे असं प्रत्येक पुरुषाला वाटतंय. सर, आयुष्य म्हणजे एवढंच असतं का हो? इतकं किरकोळ, इतकं क्षणभंगूर, इतकं क्षुद्र, केवळ देहापुरतं मर्यादित. देहापलीकडे विश्वच नाही, अस्तित्वच नाही. सर, सर, डोकं फुटायची वेळ येते. ताण असह्य होऊन बाबीने उशीतच डोकं खुपसलं आणि अश्रूंना वाट करून दिली. तिची तीच शांत होईपर्यंत आटले काही बोलले नाहीत. बाबी उठली, तोंड धुवून आली. ती आता पुरती बदलली, पूर्ववत झाली. चेहऱ्याबरोबर तिने जणू आठवणी पण धुवून टाकल्या. मास्तरांकडे पाहत ती प्रसन्नपणे हसली. बाबीला हसताना पाहून आता आटलेंना गलबनून आलं. स्वतः रडते आणि स्वतःची समजूत स्वतःच घालते. वर प्रसन्न हसते. काय हा एकाकीपणा, केवढा निर्धार, शक्तीचा प्रत्यय याहून वेगळा काय असावा? कोण आलं होतं? आमचा साहेब. काय म्हणतायत? दुसरं काय म्हणणार? वयाच्या 70व्या वर्षापासून ओक मास्तरच निरनिराळ्या स्वरूपात भेटतायत. तू काढलास तो विषय पुन्हा? अगदी नाईलाज झाला म्हणून बोलले. तुझं ठीक आहे ग, पण त्यामुळे माझ्या कानात तो तोंडात मारल्याचा आवाज घुमायला लागतो ना. आटले सर असं म्हणाले आणि दोघंही खळखळून हसली. आटले सरांना आता बरं वाटलं. बाबीने हसत खेळत राहावं हीच त्यांची एकमेव इच्छा असायची. भूतकाळातली ती घटना जशीच्या तशी समोर येतात ते म्हणाले, बाकी तू काही म्हण बाबे, आजवर मी अनेक मुलांना चोप दिलाय, हातानं, छडीनं, पण तू त्या दिवशी ओक मास्तरांच्या तोंडात मारलीस त्याची सर कशाला येणार नाही. सर, मला ह्या असल्या आठवणी काढायला बरं नाही वाटत. ओक मास्तरांचं सोडून द्या, पण खोटं बोलणाऱ्या माणसांना मारायचं असं जर मी ठरवलं तर माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला मारत बसण्याचा धंदा मला करावा लागेल, अगदी आयुष्यभर. बाबे, माफ करा सर. माणूस जेव्हा समोरच्या व्यक्तीशी ही असली चर्चा करतो तेव्हा तो स्वतःला आणि समोरच्या माणसाला वगळूनच करीत असतो. तुझं हे समर्थन फार चांगलं आहे. तसं नाही सर, पण माणसं मुळातच वेडीवाकडी का वागतात? सत्याला भिवून. सत्याला सामोरं जाण्यात काय लज्जत आहे
हे त्या डरपोक लोकांना कधीच कळणार नाही का? बहुतेक नाही. आयुष्य किती सरळ, सोपी आणि स्वच्छ चीज वाटते. सत्य हा माणसाचा खरा दोस्त. त्याला माणसं दुश्मन मानतात. त्यांचं आयुष्य सोपं कसं व्हावं? तसंच आहे बाबे. माशी सगळ्या पदार्थांवर बसते, विस्तवावर बसत नाही. तसंच सत्य सोडून माणसं कशावरही प्रेम करतात. ओक मास्तर त्यातलेच. पण सर, तुझी तिडीक मला समजते. तू त्यावेळी केलंस ते योग्य केलंस. मला सहन झालं नाही. मिठी मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तुम्ही अचानक आलात. लगेच ते म्हणतात की मीच त्यांना रोज खुणा करीत होते म्हणून त्यांचा तोल गेला. त्याहीपेक्षा मी सर्द झालो तो दुसऱ्याच क्षणी तू मला वाकून नमस्कार केला त्यामुळे. मी मास्तरांवर हात उगारला, शाळेची शिस्त मोडली म्हणून नमस्कार केला. बाबे, तुझा हा खरा मोठेपणा नव्हताच. ह्या गोष्टीची तू कुठे जाहिरात केली नाहीस. प्रत्यक्ष आई वडिलांपर्यंत तू हे नेलं नाहीस. हा तुझा थोरपणा. त्या दिवसापासून मी तुला जास्त मानायला लागलो. त्या आठवणीने दोघं क्षणभर गप्प झाले. आज आता साहेबानं काय केलं? त्यांना बरंच काही करायचं होतं, पण त्यालाही ठोकलाच वाटतं. त्यांना शब्दाचा मार पुरेसा होता. तुझा साहेब तुझ्या केवळ शब्दाला भ्यायला नाही, घरी त्याची बायको बडवेल त्याला भ्यायला. उद्या तुला तो ऑफिसात छळेल ना? बहुतेक नाही. कशावरून? राजीनाम्याची मागणी करणार तो. विचारात पडत आटल्यांनी विचारलं, ते काळजीच्या स्वरातच. तू आता काय करणार? पुन्हा वॉन्टेडच्या जाहिराती पाहणार?